विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एफबी या विषयातील 6वं प्रकरण व्हॅक्यूम क्लीनर यातील या व्हॅक्यूम क्लीनरचे एकूण आपण 4 प्रमुख भाग मागील व्हिडिओमध्ये पाहिला आहोत. पहिलं कुठलं? कार व्हॅक्यूम क्लीनर, दुसरं हँडी व्हॅक्यूम क्लीनर, तिसरं पॉट टाईप व्हॅक्यूम क्लीनर आणि चौथा व्हॅक्यूम क्लीनर कुठला झालाय? सिलेंड्रिकल व्हॅक्यूम क्लीनर. आज आपण याचे पुढील 2 प्रकार अपराईट टाईप व्हॅक्यूम क्लीनर आणि इंडस्ट्रियल व्हॅक्यूम क्लीनर या दोन प्रकाराची माहिती घेणार आहोत. सर्वसाधारण जर आपण बाकीचे जे 4 व्हॅक्यूम क्लीनर पाहिलो त्या सर्व व्हॅक्यूम क्लीनर मध्ये जर कार्यतत्व पाहिलं तर सेमच आहे. प्रत्येकातले जे प्रमुख भाग पाहिलो आपण त्याच्यामध्ये ते सर्वसाधारण सेम आहे. त्याच पद्धतीने याचे सुद्धा कार्यतत्व असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा एकूण 5 प्रमुख भाग आहेत. एक म्हणजे युनिव्हर्सल मोटर, दुसरं रोटरी फ्लोअर ब्रश, तिसरा भाग याच्यामध्ये फिल्टर बॅग, चौथा सेंट्रिफ्युगल फॅन आणि 5वा भाग याच्यामध्ये नोझल. बाकीच्या व्हॅक्यूम क्लीनर सारखेच याचं सुद्धा कार्य असणार आहे. या व्हॅक्यूम क्लीनर मध्ये जी मोटर वापरली असते अपराईट युनिव्हर्सल मोटर, ही मोटर बॉडीच्या मध्यभागी बसवलेली असते. या मोटरच्या शाफ्टला सेंट्रिफ्युगल फॅन बसवला असतो आणि या सेंट्रिफ्युगल फॅनच्या पुढे एक पुली बसवलेली असते. त्या पुलीला आपण शाफ्ट पुली असं म्हणतो. नोझलच्या तोंडाशी एक ब्रश बसवलेला असते. त्या ब्रशच्या जवळ सुद्धा एक पुली बसवली असते. त्याला ब्रश पुली असे म्हणतात. शाफ्ट पुली आणि ब्रश पुली हे दोन्ही एकाच वेळी फिरण्यासाठी या दोन्हींना एक रबरी बेल्ट पट्टा बसलेला असतो. त्यामुळे युनिव्हर्सल मोटर जर चालू केली तर सेंट्रिफ्युगल पंख्याच्या जर पुढे बसलेला असतो तो शाफ्ट पुली फिरू लागतो आणि शाफ्ट पुली फिरू लागला असता ब्रश पुली सुद्धा फिरू लागते. गालीच्या किंवा जमिनीवरील कचरा साफ करावायचा असल्यास नोझलला कोणतेही उपसाधने जोडत नाहीत. नोझलला आपण फक्त पाईप जोडून जर गालीच्या किंवा जमिनीला कचरा साफ करायचा झाला तर डायरेक्ट साफ करू शकतो. परंतु इतर ठिकाणी भिंतीवरील किंवा भिंतीच्या कोपऱ्यातील कचरा असेल, इंडस्ट्रीयल मधील कचरा असेल, बागेमधील गार्डन मधील कचरा असेल किंवा जे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत यांच्यामधील कचरा असेल, तो जर कचरा साफ करावायचा असेल तर अशा वेळी नोझलला पाईप जोडून त्याच्या पुढे आपण त्याची वेगवेगळी आपली उपसाधने आहेत. म्हणजे ज्या कामासाठी आपण ज्या ठिकाणचा आपण कचरा साफ करणार आहोत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश लागतात. त्या ब्रशचा आपण वापर करणार आहोत. अशा या अपराईट टाईप व्हॅक्यूम क्लीनरचं कार्य कसं चालू होतं बघू आपण. युनिव्हर्सल मोटर सुरू केल्यानंतर पंखा व ब्रश फिरतो. सेंट्रिफ्युगल पंख्यामुळे समोरील हवा आत ओढून बॅग मधून बाहेर फेकली जाते. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सेंट्रिफ्युगल पंखा कसा कार्य करतो. सेंट्रिफ्युगल पंख्याची रचना विशिष्ट प्रकारे असे केलेली असते की सेंटरकडे म्हणजे व्हॅक्यूम क्लीनरच्या आतील भागाकडे बाहेरील हवा खेचली जाईल अशा पद्धतीने केंद्राकडे हवा खेचली जाईल अशा प्रकारे त्याची रचना केलेली असते.
मोटरची गती उच्च असल्यामुळे पंख्याच्या समोरील कमी दाबाची हवा ही बाहेर जाऊन आतमध्ये हवेची पोकळी निर्माण होते. याच्यामध्ये सुरुवातीला काय होणार आहे, आतमध्ये जी हवा असणार आहे ती हवा सुरुवातीला काय होणार आहे, बाहेर फेकली जाणार आहे आणि त्यामुळे आतमध्ये कमी दाबाची एक हवेची पोकळी निर्माण होणार आहे आणि ती हवेची पोकळी भरून काढण्यासाठी बाहेरील जास्त दाबाची हवा नोझलमधून आत येणार आहे. आतील कमी दाबाची जी पोकळी निर्वात पोकळी तयार झाली असते ती निर्वात पोकळी भरून काढण्यासाठी बाहेरील हवा काय होणार आहे, आतमध्ये आणणार आहे आणि ती वेगाने आणणार आहे. त्या हवेबरोबर धुळीचे कण व कचरा ओढले जाणार आहे. ती धुळीचे कण व कचरा फिल्टर बॅगमध्ये साठली जाऊन शुद्ध हवा बाहेर फेकली जाणार आहे. कारण ते फिल्टर बॅग जे असते ते फिल्टर बॅगला लहानसे छिद्र असतात आणि छिद्रामधून सछिद्र असल्यामुळे काय होणार आहे, कचरा त्या फिल्टर बॅगमध्ये राहणार आहे. बाकीची हवा जी आहे ती हवा काय होणार आहे, शुद्ध हवा काय होणार आहे, परत वातावरणात जाणार आहे. अशा प्रकारे या अपराईट टाईप व्हॅक्यूम क्लिनरचे कार्य चालते. या व्हॅक्यूम क्लिनरमध्ये एकूण 5 प्रमुख भाग आहेत. पहिला भाग आहे युनिव्हर्सल मोटर. तर युनिव्हर्सल मोटर आपणास माहिती आहे ही मोटर कशी आहे, याची गुणधर्म जर पाहिलं आपण, युनिव्हर्सल मोटर उच्च गतीची आहे. त्याचबरोबर 230 व्होल्ट एसी व डीसी सप्लायवर चालणारी ही मोटर आहे. याचा जो वेग आहे 15 ते 20,000 RPM. म्हणजे आरपीएम म्हणजे काय, रिव्हॉल्युशन पर मिनिट. म्हणजे याचा वेग किती आहे, एका मिनिटामध्ये 15,000 ते 20,000 RPM आहे. अशा प्रकारची ही याच्यामध्ये मोटर वापरली असते. अशा ही उच्च गतीची मोटर असल्यामुळे आतील हवा सुरुवातीला चालू केल्या आतील हवा काय होणार आहे, जास्त वेगाने बाहेर जाणार आहे. त्यामुळे आतमध्ये कमी दाबाची पोकळी निर्माण होणार आहे, निर्वात पोकळी तयार होणार आहे. आणि जेवढ्या वेगाने आतील हवा बाहेर गेली तेवढ्याच वेगाने काय होणार आहे, इनलेट पाईप मधून जास्त वेगाने हवा आत येणार आहे आणि त्या हवेबरोबरच धूळ व कचरा काय होणार आहे, आतमध्ये येणार आहे. हवा आत असताना धूळ व कचरा आत येणार आहे. कचरा जो असणार आहे तो मात्र फिल्टर बॅग मध्ये साठला जाणार आहे. बाकीची हवा शुद्ध हवा बाहेर फेकली जाणार आहे. अशा प्रकारे युनिव्हर्सल मोटरचं याच्यामध्ये कार्य चालतं. दुसरा याच्यामध्ये प्रमुख भाग आहे रोटरी फ्लोअर ब्रश. दुसरा प्रमुख भाग कुठला आहे, रोटरी फ्लोअर ब्रश. हा ब्रश जो असतो हा गोल आकाराचा ड्रम सारखा याचा आकार असतो आणि त्याच्या परिघावरती ब्रश बसलेला असतो. तो ब्रश मोटरच्या शाफ्टला एक पुली जोडून रबरी पट्ट्याद्वारे फिरवला जातो. तुम्हाला मगाशी सांगितलं मी, ब्रश जो असतो नोजलच्या पुढे जो ब्रश बसला असतो त्याच्याजवळ काय बसलं असतं, पुली, त्याला ब्रश पुली म्हणतो आपण. तो पुली कशाने फिरवणार आहोत आपण, युनिव्हर्सल मोटरच्या पुढच्या बाजूला जो सेंट्रीफ्युगल फॅन बसलेला असतो तो फॅनला लागून एक पुली बसलेला असतो. त्याला कुठला पुली म्हणतो आपण, त्याला शाफ्ट पुली म्हणतो. तो शाफ्ट पुली ज्यावेळी युनिव्हर्सल मोटर फिरू लागते त्यावेळी शाफ्ट पुली फिरणार आहे. शाफ्ट पुलीला एक शाफ्ट पुली आणि ब्रश पुली याच्यावरती एक बेल्ट जोडलेला असतो. तो बेल्ट शाफ्ट पुली फिरला की बेल्टमुळे तो ब्रश पुली सुद्धा काय होणार आहे त्याच्यामध्ये फिरणार आहे. तो फिरू लागला असता गालीच्या आणि मशीनमध्ये अडकलेला बारीक कचरा, काचण्या किंवा अडकलेले स्वतःचे धागे यांना गालीच्यातून मोकळा करण्याकरता ब्रशचा उपयोग करतात. ज्यावेळी ब्रश पुली फिरू लागते, गोल फिरू लागला असता त्यामध्ये त्याला पुढे ब्रशला काय असतात, लहान लहान असे प्लॅस्टिकचे केसासारखे काय असतात त्याला असे तंतू असतात आणि त्याच्यामुळे तो फिरू लागला असता. त्याच्यामध्ये काय होणार आहे, कचरा म्हणा किंवा जे कागदाचे तुकडे असतील किंवा कागदी धागे हे स्वतःचे धागे वगैरे असतील, कापडाचे धागे वगैरे ते काय म्हणतात ते अडकले जाणार आहेत. तसेच जमिनीवर कागदाचे तुकडे असतील किंवा अन्य प्रकारचा कचरा जो असतो तो कचरा काय म्हणणार आहे ब्रशद्वारे मोकळा केला जातो
आणि मोकळे झालेले धुळीचे कण असतील किंवा कचरा हा जो काय होणार आहे व्हॅक्युम क्लिनरमध्ये आतमध्ये ओढला जाणार आहे. आणि नोझलच्या उपकरणाला नोझलचं जे उपकरण आहे ते तळाला असतो, त्यामुळे जमिनीवरील कचरा ओढण्यासाठी त्या ब्रशचा काय होतं, रोटरी फ्लोअर ब्रशचा काय होतं उपयोग होतो. रोटरी फ्लोअर ब्रश बसवल्यामुळे जो अगदी जड जो कचरा असणार आहे, धातूचे कण असतील किंवा बारीक दगड वगैरे असतील, ते मात्र काय म्हणतात याच्यातून वेगळे केले जाणार आहेत. त्यामुळे जो हलका कचरा असेल, कागदाचे लहान तुकडे वगैरे असतील, धुळीचे कण वगैरे असतील, जे हलके आहेत असेच फक्त काय म्हणतात याच्यामध्ये आतमध्ये ओढले जाणार आहे. तिसरा प्रमुख भाग आहे याच्यामध्ये फिल्टर बॅग. ज्यावेळी व्हॅक्युम क्लिनर युनिव्हर्सल मोटरच्या शाफ्टवरती सेंट्रिफ्युगल पंखा बसवल्यामुळे हवा ही काय म्हणणार सेंट्रिफ्युगल आत ओढली जाणार आहे. त्यावेळी हवा ज्यावेळी आत येत असते त्या हवेबरोबर काय आणणार आहे, धूळ व कचरा आणणार आहे. आणि ती सुद्धा आत येणार आहे आणि ती एका फिल्टर बॅग किंवा थैलीमध्ये जमा करून स्वच्छ हवा थैलीबाहेर फेकण्यासाठी फिल्टर बॅगचा उपयोग केला जातो. याच्यामध्ये 2 बॅग असणार आहेत, एक कागदी बॅग आणि दुसरं कुठलं असणार आहे कॅनव्हासचं बॅग. दोन्ही बॅग हे कसं असणार आहेत, सच्छिद्र असतात. सच्छिद्र म्हणजे त्यांना लहान लहान छिद्र, अगदी मायक्रॉनमध्ये त्या काय मायक्रॉन व्यासाचे काय त्याच्यामध्ये छिद्र असतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपण व्हॅक्युम क्लिनर कोणत्या कामासाठी कुठला धूळ व कचरा साफ करणार आहोत त्या प्रकारचे याला काय असणार आहे, छिद्र असणार आहे. जर घर असेल किंवा कार्यालयामध्ये असेल तर अशा ठिकाणी किंवा इलेक्ट्रॉनिक जे उपकरण आहेत अशा ठिकाणचा कचरा जर आतील कचरा जर साफ करायचा असेल तर त्याच ठिकाणी मात्र सच्छिद्र जे आपण फिल्टर बॅग वापरणार आहोत ते कमी मायक्रॉनचे असतात, छिद्र लहान असतात. पण इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा बाहेर गार्डनमधील असेल, बाग बगीच्याच्या किंवा ग्राउंडवरील कचरा साफ करायचा असेल तर त्याला मात्र फिल्टर बॅगला छिद्र मात्र काय असणार त्याचे मोठे असणार आहेत. त्यामुळे कचरा व धूळ मिश्रित हवा आतील बॅगमध्ये आल्यानंतर ती काय होणार आहे, ह्या कागदी बॅगमध्ये जमा होणार आहे व कागदी बॅग जमा झाल्यानंतर धूळ विरहित हवा जी असणार आहे ती शुद्ध काय होणार आहे वातावरणामध्ये जाणार आहे. म्हणजे धूळ मिश्रित हवा आल्यानंतर त्यातील धूळ व कचरा कशामध्ये साठले जाणार आहे, या आपल्या फिल्टर बॅगमध्ये साठले जाणार आहे. बाकीची राहिलेली शुद्ध हवा काय होणार आहे बाहेर जाणार आहे. फिल्टर बॅग ही ठराविक वापरानंतर फिल्टर बॅग ही भरली जाऊ शकते. अशा वेळी फिल्टर बॅग भरलेला असताना परत व्हॅक्युम करून वापरायचं नाही. फिल्टर बॅग हे साफ केल्यानंतरच म्हणजे वेळच्या वेळी फिल्टर बॅग ही साफ करायलाच पाहिजे. आतील जो कचरा असतो कचरा काय करायचा बाहेर टाकायचं, झाडायचं आणि परत हे वापरायचं. फिल्टर बॅग आपल्याला दिसते समोर, अशा प्रकारची ही वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर बॅग असतात, कागदी व कॅनव्हासपासून बनलेले असतात. हे फिल्टर बॅग वेळच्या वेळी साफ करायचा. जर साफ नाही केला भरला तर सक्शन जर आत तुम्ही व्हॅक्युम क्लिनर चालू केला असता कचरा ओढणार आहे, ते पण कचरा कशा ओढणार आहे कमी प्रमाणात ओढणार आहे. फिल्टर बॅग जर भरली तर अजिबात कचरा सुद्धा ओढणार नाही. त्यामुळे वेळच्या वेळी फिल्टर बॅग काय करायचं हे साफ करून घ्यायचं. चौथा प्रमुख भाग आहे याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल पंखा. मला आकृतीमध्ये दिसते सेंट्रिफ्युगल पंख्याची रचना करते. अशी विशिष्ट प्रकारची याची काय केली असते रचना असते. यामध्ये ज्या पंख्यामध्ये हवा केंद्राकडे आत घेऊन बाहेर फेकली जाते त्याला सेंट्रिफ्युगल पंखा असे म्हणतात. याच्या विशिष्ट रचनेमुळे काय म्हणणार आहे हवा काय म्हणणार आहे आतमध्ये ओढली जाणार आहे आणि ती हवा अगदी सेंटरकडे ओढली जाऊन परत ती बाहेर फेकली जाणार आहे. म्हणून याला काय म्हणतात सेंट्रिफ्युगल पंखा असे म्हणतात. हे युनिव्हर्सल मोटरच्या शाफ्टवरती बसवलेला असतो. उपकरणात नोझलजवळ हवेची पोकळी निर्माण करण्याकरिता याचा उपयोग होतो. आपल्या पंपामध्ये सुद्धा किंवा इलेक्ट्रिक जे मोटर असतात त्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये सुद्धा सेंट्रिफ्युगल पंखा बसलेला असतात, जेणेकरून ज्यावेळी आपली मोटरचं वाइंडिंग गरम होत असते ते गरम होऊ नये म्हणून बाहेर हवा आत ओढून त्या वाइंडिंगवरती फेकली जाऊन परत त्या दुसऱ्या बाजूने काय होत असते हवा जात असते. असे हे सेंट्रिफ्युगल पंखा आपल्या इंडस्ट्रियल मोटरमध्ये सुद्धा वापरले असतात. तर यामध्ये मात्र काय केले असते हवा आत सेंटरकडे ओढली जाऊन ते परत बाहेर फेकण्यासाठी ह्या सेंट्रिफ्युगलचा पंख्याचा उपयोग करतात. पाचवा प्रमुख भाग आहे याच्यामध्ये नोझल. तर नोझल जर पाहिलं आपण व्हॅक्युम सगळ्या व्हॅक्युम क्लिनर मध्ये नोझल हा काय असतो आउटलेटच्या साईडला असतो. 2 भाग असतात व्हॅक्युम क्लिनर, इनलेटकडचा भाग आणि दुसरा आउटलेटकडचा भाग. इनलेट कडून काय म्हणणार आहे कचरा आत ओढले जाणार आहे, आउटलेट कडून काय म्हणणार आहे कचरा हा बाहेर जाणार आहे. तर इनलेटकडच्या साईडला काय केलं असते नोझल असतो. नोझल म्हणजे काय असतो हा त्या बॉडीलाच 1.5 किंवा 2 इंच व्यासाचे हे काय असतं त्याच्यामध्ये छिद्र असतं, त्यालाच नोझल असे म्हणतात.
या नोझलद्वारे कचरा आत ओढला जाऊन तो थैलीत जमा होतो. नोझलला आपण पुढं होज पाईप जोडायचं. जर जागेवर जवळच कचरा असेल तर होज पाईप जोडायची गरज नाही, पण सर्वसाधारण 3-4 फुटावरून जर आपण कचरा ओढायचा झाला तर अशा वेळेमध्ये काय करायला आपल्याला त्या ठिकाणी त्याला नोझल बसवायचं. नोझलला काय करायचं, पाईप जोडायचं आणि पाईप जोडून पाईपच्या पुढे ब्रश वगैरे लावून आपण तो कचरा आत ओढू शकतो. त्या नोझलला परत उपसाधने, वेगवेगळे उपसाधने जोडावे लागतात. नोझलच्या तोंडाला काय करायला लागतात, वेगवेगळे उपसाधनामध्ये काय काय येतात, मग उपसाधनामध्ये पाईप असेल, त्याला होज पाईप, एक्सटेन्शन पाईप, पुढे सांगणार आहे तुम्हाला, त्यानंतर सांगण्यासाठी सांगणार आहे. होज पाईप, एक्सटेन्शन पाईप आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रश आहेत हे ब्रश सर्व काय करणार आपण नोझलला जोडणार आहे. अशा प्रकारचं हे अपराईट टाईप व्हॅक्यूम क्लीनर. या अपराईट टाईप व्हॅक्यूम क्लीनर मध्ये किती भाग आहेत प्रमुख? 5. एक युनिव्हर्सल मोटर, दुसरं रोटरी फ्लोअर ब्रश, फिल्टर बॅग, सेंट्रीफ्युगल पंखा आणि नोझल. यानंतर 6वा प्रकारचा व्हॅक्यूम क्लीनर आहे इंडस्ट्रियल व्हॅक्यूम क्लीनर. इंडस्ट्रियल व्हॅक्यूम क्लीनर अशी रचना याच्यामध्ये आहे. बाकीची आपण व्हॅक्यूम क्लीनर पाहिलो 5, त्या पद्धतीने याचं कार्य चालतंय. फक्त याच्यामध्ये बदल काय असणार आहे, याच्यामध्ये जे युनिव्हर्सल मोटर वापरले असते त्याचे जे वॅटेज असणार आहे ते वॅटेज काय असणार आहे, याचं जास्त असणार आहे. बाकीच्या आपण व्हॅक्यूम क्लीनरला सर्वसाधारण अर्धा HP पर्यंत मोटर वापरले, पण याला मात्र 1 किंवा काही ठिकाणी 1.5 HP सुद्धा मोटर आपणास वापरावी लागेल. अशा प्रकारचं हे कुठलं इंडस्ट्रियल व्हॅक्यूम क्लीनर आहे. याचंही कार्य सेम बाकीच्या व्हॅक्यूम क्लीनर सारखंच याचा आहे. याचा उपयोग हॉस्पिटल आणि इंडस्ट्रीमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा असतो अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा कचरा साफ करण्यासाठी याचा उपयोग करतात. नंतर पुढचा याच्यामध्ये घटक आहे व्हॅक्यूम क्लीनरची उपसाधने. या प्रकरणातील पुढचा घटक काय आहे, व्हॅक्यूम क्लीनरची उपसाधने. उपसाधने म्हणजे तुम्हाला आता सांगितलं तुम्ही, उपसाधने म्हणजे काय, नोझलच्या पुढं इनलेट म्हणजे ज्या भागाकडून हवा आत येत असते त्या ठिकाणी नोझल असतो. नोझल म्हणजे काय, 1.5 ते 2 इंच व्यासाचा जो होल असताना नोझल म्हणतो आपण. त्या नोझलला आपण मग पुढे जे साधने लावणार आहेत उपसाधने म्हणतो आपण, त्यालाच उपसाधने म्हणतो. तर असे एकूण याच्यामध्ये 6 उपसाधने आहेत. त्यातलं पहिलं आहे होज पाईप. होज पाईप आता 1.5 ते 2 इंचाचं जे नोझल असतंय त्यामुळे होज पाईप सुद्धा काय असणार आहे, साधारण 1 इंचापासून 2 इंचापर्यंत काय असणार आहे, ती होज पाईप असणार आहे. होज पाईप ही PVC पासून तयार केलेली अशी पाईप असते. याचं एक टोक नोझल असणार आहे आणि दुसरं टोक इनलेटला त्याला जोडलं असते. याच्या पुढे परत त्याला ब्रश वगैरे जोडून ते जोडत असतात, म्हणजे कचरा वगैरे साफ करण्यासाठी याचा वापर करत असतात. या होज पाईपचं एक टोक कुठं असणार आहे, त्याचं एक टोक कुठं असणार आहे व्हॅक्यूम क्लीनरच्या इनलेटला जोडून, दुसरं टोक काय जे असणार आहे ते दुसऱ्या टोकाला काय जोडणार आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश जोडणार आहोत. असा हा होज पाईप. दुसरं उपसाधन आहे याच्यामध्ये एक्सटेन्शन पाईप. आता जे होज पाईप जे पाहिलो आपण ते होज पाईप साधारण कंपनीकडून मॅन्युफॅक्चरिंग जे कंपन्या असतात त्याच्याकडून साधारण आपल्याला 1 मीटर 3-3.5 फूट फक्त मिळत असते आपल्याला. परत कचरा जर लांबून कचरा आपल्याला साफ करायचा झाला तर आपल्याला त्याला पाईप जोडायला पाहिजे. अशी पाईप जोडण्यासाठी, होज पाईप एक्स्ट्रा जोडण्यासाठी जे साधन वापरतात त्याला काय म्हणतो आपण एक्सटेन्शन पाईप असे म्हणतात. तिसरं उपसाधन याच्यामध्ये फ्लोअर नोझल. फ्लोअर म्हणजे जमीन. तर जमिनीवरील कचरा साफ करण्यासाठी जे वापरतात त्यालाच काय म्हणतात फ्लोअर नोझल असं म्हणतात. हे सुद्धा होज पाईपला जोडायचं. होज पाईपला पुढच्या बाजूला ब्रश जोडला की आपला जमिनीवर कचरा साफ करण्यासाठी हे वापरता येते. चौथं उपसाधन याच्यामध्ये वॉल ब्रश. नावानुसार वॉल म्हणजे काय, भिंत. तर भिंतीवरील कचरा साफ करण्यासाठी वॉल ब्रशचा उपयोग करतात. हे सुद्धा होज पाईपला जोडायचं पुढं आणि मग कचरा साफ करायचा. नोझलला होज पाईप जोडणे, होज पाईपच्या पुढे काय करायचं वॉल ब्रश जोडायचं आणि भिंतीवर कचरा काय करायचं साफ करावायचं. पाचवा उपसाधन याच्यामध्ये डस्टिंग ब्रश. डस्टिंग ब्रश म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत टीव्ही, टेप रेकॉर्डर, इन्व्हर्टर किंवा जे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स वगैरे असतात त्या सर्किटमधील जे धूळ व कचरा असेल असा धूळ कचरा काय करण्यासाठी मोकळा करण्यासाठी ह्या डस्टिंग ब्रशचा उपयोग करतात. 6वं उपसाधन आहे क्रेविस पाईप. क्रेविस पाईप म्हणजे
जे उपसाधन कोपऱ्यातील कचरा खेचण्यासाठी, डस्टिंग ब्रश म्हणा किंवा वॉल ब्रश किंवा फ्लोअर नोझल याच्या सहाय्याने आपण कचरा साफ करत असताना जर कोपऱ्यातला कचरा जर साफ करायचं बघितलं ह्यातलं कुठल्याही एखाद्या उपसाधनानं ते करता येत नाही. तर कोपऱ्यामध्ये असं कोपर असल्यामुळे त्या ठिकाणी हे साधनं बाकी साधनं असं बसणार नाही त्याच्यामध्ये. अशा ठिकाणचा कचरा साफ करण्यासाठी क्रेव्हिस पाईपचा उपयोग करतात. अशा प्रकारे व्हॅक्यूम क्लिनरची ही एकूण 6 उपसाधने आहेत. कुठलं साधन पहिलं उपसाधन कुठलं? होज पाईप. दुसरं उपसाधन कुठलं? एक्सटेन्शन पाईप. होज पाईप कशासाठी वापरला आपण? नोझलला पुढे होज पाईप जोडायचं. नंतर दुसरं उपसाधन कुठलं? एक्सटेन्शन पाईप. समजा जादा पाईप लागणार असेल किंवा जास्त लांबीवर कचरा खेचावायचा असेल आपला, तर अशा वेळी त्याला पाईप जोडायचं. पाईप जोडण्यासाठी काय वापरतो आपण? त्याला एक्सटेन्शन पाईप वापरतो. नंतर तिसरं उपसाधन आहे फ्लोअर नोझल. जमिनीवर कचरा साफ करण्यासाठी फ्लोअर नोझलचा उपयोग करतात. नंतर वॉल ब्रश. वॉल ब्रश म्हणजे भिंतीवर कचरा साफ करण्यासाठी वॉल ब्रशचा उपयोग करतात. 5वं आहे डस्टिंग ब्रश. इलेक्ट्रॉनिक उपकरण असतील, सर्किट्स वगैरे असतील, त्यातील कचरा किंवा धूळ खेचण्यासाठी डस्टिंग ब्रशचा उपयोग करतात. आणि 6वं उपसाधन आहे क्रेव्हिस पाईप. म्हणजे भिंतीच्या कोपऱ्यातील कचरा साफ करण्यासाठी क्रेव्हिस पाईपचा उपयोग करतात. अशा प्रकारे सर्व व्हॅक्यूम क्लिनरमध्ये ही 6 उपसाधनं आपणास लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये व्हॅक्यूम क्लिनरचे 5वा व 6वा प्रकार. 5वा प्रकार कुठला सांगितलं तुम्हाला मी? अप्राइम टाईप व्हॅक्यूम क्लिनर. आणि 6वा प्रकार इंडस्ट्रियल टाईप व्हॅक्यूम क्लिनर यांचं कार्य पाहिलं. त्याचबरोबर व्हॅक्यूम क्लिनरची उपसाधने हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, यातील महत्त्वाचे मुद्दे तुम्ही नोट्सवर लिहून घ्या. धन्यवाद.